काँग्रेस नेत्यांची राजधानी दिल्लीत बैठक पार पडणार आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस कार्यसमितीची राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीनंतर पहिली बैठक होते। काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत कोणकोणते ठराव पास केले जातात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीनंतर आता शिवसेनेचं लक्ष विधानसभा निवडणुकांवर आहे। वर्षा बंगल्यावर आज सर्व आमदार खासदारांची बैठक पार पडते। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवली जाणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजप आमदारांची बैठक होणार आहे। वसंत स्मृतीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं। देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम आहेत। अंतरवाली सराटीमध्येच आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली। मात्र जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली। दरम्यान आमच्या आंदोलनाला गालबोट लावू नये, अन्यथा जे परिणाम होतील ती जबाबदारी आमची राहणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला। जगभरात कमी अधिक जागा आल्या असल्या तरी एनडीएकडे बहुमत आहे। नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील हा माहोल असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। तर फडणवीसांनी राजीनामा देऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। तसंच घरवापसीचे दावे मी गेल्या 2 वर्षांपासून ऐकतोय असा टोला गुलाबराव पाटलांनी विरोधकांना लगावला। मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी 11:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप अँड डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। तर सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:40 पासून ते दुपारी 4:40 आणि चुनाभट्टी वांद्रे सीएसएमटी हा अप हार्बर मार्गावर सकाळी 11:10 पासून दुपारी 4:10 ब्लॉक असेल। रेल्वे ट्रॅक सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी 9 जूनला सकाळी 10:35 पासून ते दुपारी 3:35 चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावर गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील। पश्चिम रेल्वेवर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते। एप्रिल-मे 2024 मध्ये पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने अनेक तिकीट तपासणी मोहीम राबवल्या। यावेळी 38 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने वर्षभरात 117 कोटींचं उत्पन्न मिळवलं। गेल्या वर्षीपेक्षा 11 कोटी जास्त महसूल मिळवण्यात प्रशासनाला यश आलंय। वर्षभरात शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची 45 लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात यश आल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे। पावसाळी पिकनिक म्हणून मुंबईकर पर्यटक माथेरानला अधिक पसंती देतात। मात्र मध्य रेल्वेनं 8 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यात नेरळ माथेरान नॅरो गेज मार्गावरील नेरळ अमन लॉज विभागादरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। माथेरान अमन लॉज दरम्यानची शटल सेवा सुरू राहणार आहे। गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात आड येणारी मालाडमधील 51 बांधकामं महापालिकेच्या पी विभागाने हटवलेली आहेत। त्यामुळे प्रकल्पाला वेग येणार असून या मालाडमधील वाहतूक समस्या सोडवण्यासही मदत होणार आहे। मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असलेल्या घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेला सेवेत दाखल होऊन शनिवारी 10 वर्ष पूर्ण होत आहेत। गेल्या 10 वर्षात मेट्रो 1 मार्गिकेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। 10 वर्षात या मार्गिकेवरून तब्बल 97 कोटी मुंबईकरांनी प्रवास केला। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील जाहिरात फलकांबाबत महापालिका प्रशासन सजग झालंय। पावसाळ्यापूर्वी सर्व वॉर्डमधील होर्डिंगची तपासणी करावी आणि आवश्यकता असल्यास त्याची डागडुजी करावी अशा सूचना वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। गरज पडल्यास होर्डिंग्ज लावणाऱ्या संस्थेकडून संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं असे निर्देशही देण्यात आले। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठीची सोडत शुक्रवारी काढण्यात आली। मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे विद्यार्थ्यांची निवड यादी 12 जून नंतर जाहीर करण्यात येईल। राज्यातील 9208 शाळांमध्ये 1,08,216 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहे। त्यासाठी 2,43,104 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या निकालात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या प्रमाणात
बरीच तफावत असल्याचं निदर्शनास आले आणि त्यामुळे शाळांनी त्यांच्या अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेची पुनर्तपासणी करण्याची सूचना सीबीएसईने केली. धाराशिव जिल्ह्यात दिव्यांगांसाठीच्या सायकल्स पंचायत समिती कार्यालयामध्ये धूळ खात पडून आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या सायकल्सना गंज चढला आणि या सायकल्सचं लवकरात लवकर वाटप करा, अन्यथा आम्ही वाटप करू असा इशारा प्रहार संघटनेनं दिला. धाराशिवच्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी गेल्या 8 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आणि त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेनं केली. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे असणार आहेत. महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. रविवार ते मंगळवार या 3 दिवसात किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. उद्यापासून 11 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय की पुढील 5 दिवस हे पावसाचे असणार आहेत आणि त्यामुळे हे 5 दिवसामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आला आहे. रविवार ते मंगळवार या 3 दिवस कोकण किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. उद्यापासून 11 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला. आणि आता इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. पुणे आणि परिसरात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण राहिलं असून कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यानं हवेत गारठा निर्माण झाला. पुसोळा शहरात झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली होती, मात्र आता पुन्हा तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचलाय. उन्हाचे चटके जाणवत असल्यानं रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय. सोलापुरात पावसाच्या दमदार सरी बरसल्यानं शेतकरी वर्ग आनंदित झालाय. मागील 24 तासात सोलापुरात 3.8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून सोलापुरात 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला. सोलापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी बरसलेल्या आहेत. आनंदनगर, लोकमान्यनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोलापुरात वेगवेगळ्या गावांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्यात. वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झालाय, तर 2 शेळ्या सुद्धा दगावल्यात. वाशिम जिल्ह्यातील वनोजा, वाईसह अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावात जोरदार पाऊस कोसळलेला आहे. यावेळी वीज कोसळून 112 मेंढ्या जागेवरतीच दगावल्यात आणि त्यातील अनेक मेंढ्या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्यात. त्यामुळे मेंढपाळावर मोठा आर्थिक संकट कोसळलं. नालासोपाऱ्यात पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्यात. यावेळी पूर्वेकडील तुळींज रोड इथल्या एका घराच्या छतावर सुकलेलं झाड कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अहमदनगरमधील निलेश लंके यांचे निकटवर्तीय राहुल झावरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर औटी बंधूंसह पानमंद आणि कावरे अशा 5 आरोपींना अटक करण्यात आली. धुळ्यात एका टायमरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणं दोघांना महागात पडले. दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्यानं 40 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे शहरात कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 1 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर खुशीला तात्काळ आईवडिलांनी ते रुग्णालयात नेलं, मात्र उपचार सुरू असताना चिमुकलीचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली. नाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबादमध्ये निधन झालं. हैदराबादमधील रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जळगावमधील चोपडा एसटी आगाराने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। एप्रिल महिन्यात प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधा, सुखकर प्रवास यासह महामंडळाचे वाढलेलं उत्पन्न या विविध श्रेणीत मूल्यांकन करण्यात आलं होतं आणि या मूल्यांकनात चोपडा आगाराला 100 पैकी 92 गुण मिळालेत। संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा होणार आहे आणि त्यासाठी तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान पुण्यातील नांदेड गावातील कोरडे कुटुंबातील गुलाब आणि मल्हार या बैलजोडीला मिळाला। निखिल कोरडे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून पालखी रथ ओढण्याचा मान मिळावा म्हणून प्रयत्नशील होते। अखेर त्यांच्या बैलांना पालखी रथ ओढण्याचा मान मिळाल्यानं त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे। उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथे गंगा दसरा उत्सवानिमित्तानं भाविक मोठ्या संख्येनं गंगेच्या तीरावर दाखल झाले। आजपासून या पवित्र गंगा दसरा उत्सवाला सुरुवात झाली असून 16 जूनला त्याची सांगता होणार आहे। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आलेत। बच्चू कडूंनी हे अभिनंदनाचे बॅनर लावलेत। बच्चू कडूंनी बॅनर लावल्यानं चर्चांना उधाण आलंय। बच्चू कडूंनी ठरवलेलं होतं, ठाम निर्धार केला होता की काही झालं तरी नवनीत राणाला आम्ही निवडून आणणार नाही, त्यांचा पराभव करू असं त्यांनी म्हटलेलं होतं। मग निवडून कोणीही येऊ दे आणि नवनीत राणांच्या विरोधात त्यांनी दिनेश बुब या उमेदवाराला उभं केलेलं होतं, पण दिनेश बुब तर काही विजयी झाले नाही। ते क्रमांक 3 वरती राहिले, पण क्रमांक 1 वरती होते बळवंतराव वानखेडे, जे खरं तर दर्यापूरचे विद्यमान आमदार आणि आत्ताचे तिथले नवनिर्वाचित खासदार, काँग्रेसचे खासदार, आणि ज्यांच्या अभिनंदनाचे बॅनर बच्चू कडू यांनी लावलेले आहेत। याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे। शेवटी संजय, बच्चू कडूंनी जे म्हणलं होतं ते करून दाखवलं, पण आता जिंकून कोणीही येऊ, म्हणजे कोणी म्हणण्यापेक्षा नवनीत राणांनी पण बळवंत वानखेडे आलेले आहेत म्हणून त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर त्यांनी लावलेत, काय सांगशील याबद्दल? विशाल, आपल्याला माहित आहे खरं तर बच्चू कडू हे महायुतीसोबत आहेत। मात्र महायुतीसोबत असल्यानंतरही त्यांनी अमरावतीमध्ये त्यांचा उमेदवार जो आहे तो नवनीत राणा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जे बळवंत वानखेडे आहे यांच्या विरोधात मैदानात उतरला होता आणि त्यांच्या उमेदवाराने जी मतं घेतली त्यामुळे काही प्रमाणात का होईना नवनीत राणांचा पराभव झालेला आहे। अमरावती शहरामधून जे हिंदी भाषिक मतं जी नवनीत राणा यांची होती ती त्यांचे जे उमेदवार होते प्रहारचे दिनेश बुब यांना मिळालेली आहे। त्यामुळे नवनीत राणा यांना प्रहारच्या उमेदवाराचा फटका बसलेला आहे आणि त्यांना पराजयाचा सामना करावा लागलेला आहे। आणि त्यानंतर जर बघितलं तर बच्चू कडू यांनी त्यांच्या जी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक आहे या मध्यवर्ती बँकेच्या बाहेरच बळवंत वानखेडे यांच्या अभिनंदनाचं पोस्टर जे लावलेलं आहे ते पोस्टर सध्या चर्चेत येत आहे। त्यांचं असंही म्हणणं आहे की बळवंत वानखेडे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहेत आणि आमच्या संचालकापैकी एक व्यक्ती हा खासदार झालेला आहे, त्यामुळे आम्ही अभिनंदनाचं पोस्टर लावले असल्याचा जो युक्तिवाद आहे तो बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे। मात्र यातून हे स्पष्ट झालेलं आहे की बच्चू कडू आणि नवनीत राणा किंवा रवी राणा यांच्यामध्ये मधात जे शाब्दिक वाद झालेला आहे आणि या शाब्दिक वादामुळे दोघांमधलं अंतर जे आहे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्या काळातही हे अंतर काही कमी होईल असं वाटत नाही। विशाल, धन्यवाद संजय या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर इथे वेळ झाली ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।